कारण म्हणजे येत्या 20 तारखेला शुक्रवारी सुरेश भट सभागृहात आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत बाजीप्रभू देशपांडे त्यांचा पन्हाळा ते पावनखिंड हा जो एपिसोड आहे, पुण्यावरून एक टीम येत आहे. गोष्ट इथे संपत नाही, त्यांच्या लीड आहे. त्यांचे सादर करते आहेत सारंग भोईरकर आणि सारंग मांडके. हे दोघं जण व्याख्यान सांगतात आणि 2-2.5 तासाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या रात्री म्हणजे पन्हाळा ते पावनखिंड ज्या बादल मावळे आणि बाजीप्रभू देशपांडेंनी स्वराज्यासाठी जे बलिदान दिला त्याची काही आपल्याला गोष्टी माहिती आहे, काही नाही माहिती. त्या सगळ्या गोष्टीवर पूर्ण प्रकाश टाकण्याकरता पुण्याची जी आहे गोष्टी जी संपत्तीच्या मार्फत सारंग मांडके आणि सारंग भोईरकर हे आपल्याला त्या कार्यक्रमाबद्दल व्याख्यान देणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की बाबा या कार्यक्रमाबद्दल नागपुरात जे शिवप्रेमी आहे, जे शिवभक्त आहे, त्यांनी या कार्यक्रमाला तुमच्या माध्यमातून जी येणारी प्रेस नोट आहे त्या प्रेसच्या माध्यमातून त्यांनी या कार्यक्रमाला यावं याकरता आपण ही प्रेस नोट केली. भागातल्या ज्या शाळा आहेत, ज्या क्लासेस आहेत, तिथे पण आपण त्यांना प्रिन्सिपलला भेटून या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे, पासेस दिलेले आहे, ते सुद्धा तिथे राहणार आहे. या कार्यक्रमाला माननीय नितीनजी गडकरी यांना सुद्धा निमंत्रण दिलं आहे, ते सुद्धा राहणार आहे. आणि 6:30ची वेळ टाकली, 7 वाजता कार्यक्रम सुरू होईल, 9:30-10 पर्यंत तो संपतो. पुण्यात मुंबईत अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत. प्रत्येक प्रयोगाची तिकिटीचा दर हा 500 ते 1000 असतो, पण इथे आपण निःशुल्क ठेवलेला आहे. म्हणून सर्व नागपूरकरांना विनंती आहे, विद्यार्थ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमाला जरूर या. द्विपात्री आहे, 2 जण आहे. आता तुम्ही बघितलं असेल तर 19 फरवरीला जी शिवजयंती झाली त्या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले, वेगवेगळे व्याख्यानकार आले, वेगवेगळे व्याख्यान झाले, पोवाडे झाले. काहीतरी वेगळा कार्यक्रम देण्याचा आमचा मानस होता. म्हणून आमचे अध्यक्ष सुनील तिदरमारे यांच्या डोक्यात ती कल्पना आली की सोशल मीडियावर ते नेहमी बघत असतात, तिथे त्यांना हा कार्यक्रम दिसला. गोष्टी इथे संपत नाही, त्याची सांगण्याची पद्धत, त्याची विषयाची मांडणी, विषयाची रचना एकदम वेगळी आहे. म्हणून हा काहीतरी वेगळा कार्यक्रम आपल्या नागपूरकरांना, आपल्या नागपुरातील शिवभक्तांना पाहायला मिळाला पाहिजे, या दृष्टीने त्यांनी तो कार्यक्रम ठरवला. आणि आज येत्या 20 तारखेला शुक्रवारी सुरेश भटमध्ये तो कार्यक्रम आपण घेतो. संस्था नाही, संघटना नाही, आपल्या नाईक रोडला राम मंदिर आहे, त्या राम मंदिरची आमची ट्रस्ट आहे, श्रीराम मंदिर सेवा ट्रस्ट. चैत्राची नवरात्र आहे, त्या 9 दिवसात आम्ही दरवर्षी काही ना काही कार्यक्रम घेत असतो. त्या मार्फत हा कार्यक्रम आहे. रामनवमीच्या दिवशी मिरवणूक असते आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद पण असतो. पण या 9 दिवसात आम्ही काही ना काही कार्यक्रम घेत असतो. जसं मागच्या वर्षी मीनाक्षी सेहरावत आली होती, त्याच्या अगोदर गीत रामायणाचा कार्यक्रम केला होता. असे अनेक कार्यक्रम झाले. यावेळेस पहिल्यांदा आम्ही सभागृहात हा उपक्रम केला.